मित्रांनो नमस्कार. एक कंपनी जी जगातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या कंपनीपैकी एक असल्याचा दावा करते, जिथे 1000 कोटींचा उलाढाल होतो, ज्या कंपनीची जागतिक ओळख आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. मित्रांनो, हर्षद मेहता स्कॅम आपल्या सर्वांना माहितच आहे, जो 1992 मध्ये झाला होता. तो स्कॅम मित्रांनो 4000 कोटीचा होता. पण राजेश मेहता स्कॅम हा हर्षद मेहतापेक्षा 300 पट जास्त मोठा आहे. राजेश मेहता स्कॅम हा 15 लाख कोटीचा स्कॅम आहे. भारताच्या इतिहासामधला सर्वात मोठा स्कॅम जरी म्हणलं तरी काही हरकत नाही. मित्रांनो, राजेश मेहता यांची स्टोरी एकदम जबरदस्त आहे. राजेश मेहता यांची स्टोरी 1200 पासून चालू होते आणि 15 लाखाच्या घोटाळ्यापर्यंत चालते. 20 जून 1964 मध्ये बेंगळुरूमध्ये जन्मलेले राजेश मेहता ही लहान वयातच वडिलांच्या दागिन्याच्या व्यवसायामध्ये पाऊल टाकले आणि 1980 मध्ये राजेश मेहतांनी त्यांच्या भावाकडून फक्त 1200 रुपये घेऊन चांदी दागिन्याचा व्यवसाय चालू केला. मित्रांनो, 1980च्या दशकामध्ये चांदी दागिन्यांचा व्यवसाय फार मोठा नव्हता आणि हा व्यवसाय असंघटित होता. पण राजेश मेहता आणि प्रशांत मेहता या दोन्ही भावांनी हा चांदी दागिन्याचा व्यवसाय वेगाने वाढवला आणि भारतासह गुजरात आणि मुंबई सारख्या बाजारपेठांमध्ये आपलं मोठं मार्केट उभा केलं. आणि 9 वर्षानंतर म्हणजे 1989 मध्ये हे दोघं भाऊ सोन्याचा व्यवसाय चालू करतात. एका छोट्या वर्कशॉपमधून राजेश एक्सपोर्ट कंपनी स्थापन करतात. 1995 मध्ये राजेश एक्सपोर्ट शेअर बाजारामध्ये प्रवेश करतात आणि IPO द्वारे 10 कोटी उभे करतात. मित्रांनो, IPO म्हणजे एक शेअर बाजारचा प्रकार आहे. उदाहरणामध्ये जर सांगायचं म्हणलं तर एखाद्या व्यक्तीला कंपनी वाढवण्यासाठी 10 कोटीची गरज असेल तर तो व्यक्ती थेट बँकेकडून कर्ज न घेता शेअर्स घेतो आणि आपल्या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांकडून शेअर्स घेतले त्या लोकांना हिस्सा देतो. याला IPO म्हणतात. जर कंपनी प्रॉफिटमध्ये असेल तर ज्यांनी शेअर्स घेतले आहेत त्यांना प्रॉफिट होतो आणि जर कंपनी लॉसमध्ये चालत असेल तर ज्यांनी शेअर घेतले त्यांना लॉस होतो. या 10 कोटीच्या विस्तारावर कंपनी मोठा विस्तार करते आणि स्वतः राजेश मेहता सोन्यांचे शुद्धीकरण करणे, सोन्यांची विक्री करणे, सोने स्टायलिश बनवणे, सोने निर्माण करणे या सर्व क्षेत्रांमध्ये आपली कंपनी विस्तार करतात. 2015 मध्ये स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध कंपनी रिफायनरी वलकांबी ही कंपनी तब्बल $410 लाख विकत घेतात. $410 लाख जर भारतीय रुपयामध्ये पाहायला गेले तर 3,500 कोटी रुपये होतात. आणि वोलकांबी या कंपनीमुळे राजेश मेहताला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी ओळख मिळते आणि या कारणामुळे मोठी उद्योगपती LIC सारख्या कंपन्या राजेश एक्सपोर्टमध्ये गुंतवणूक करायला चालू करतात. पण जून 2026 मध्ये SEBI वादाची सुरुवात चालू होते. SEBI ही भारतातील शेअर बाजाराची प्रमुख नियामक संस्था आहे. SEBI चे मुख्य काम असतात की शेअर बाजारावर देखरेख ठेवणे, गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवणे, फसवणूक, इनसायडर ट्रेडिंग आणि बाजारातील गैरव्यवहार रोखणे आणि IPO ला मंजुरी देणे. गैरव्यवहार झाला तर SEBI त्यावर चौकशी करू शकते, दंड लावू शकते आणि संबंधित व्यक्तीवर बंदी घालू शकते. जून 2026 ला SEBI राजेश मेहतावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करते. SEBI च्या प्रमुख तपासात आर्थिक वर्ष 2021 ते 2025 दरम्यान तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल चुकीच्या पद्धतीने किंवा खोट्या प्रकारे सादर केल्याचा आरोप आहे. यामध्ये फंडाचा गैरवापर केलेला पण आरोप आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची किंवा ऑडिट कमिटीची पूर्व परवानगी न घेता कंपनीचा निधी थेट राजेश मेहताच्या खात्यात गेल्याचे पण आरोप आहेत. आणि या आरोपामुळे शेअर बाजारामध्ये पण खळबळ उठली आहे. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदाराचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे, जर SEBI चे आरोप जर खरे ठरले तर भारताच्या इतिहासामधील हा सर्वात मोठा घोटाळा ठरणार आहे. कारण या प्रकरणाचा अजून अंतिम निकाल लागलेला नाही. सध्या SEBI चे आरोप आणि कंपनीचे स्पष्टीकरण ह्या 2 गोष्टी समोर आल्या आहेत. मित्रांनो, हा जर स्कॅम खरा झाला तर मला वाटते की जगातील सर्वात मोठा स्कॅम होणार आहे. मित्रांनो, जर्नी प्रत्येकाची 0 पासूनच चालू होते. त्यामुळे चालत राहा, काम करत राहा, थांबू नका.
आणि अशाच मोठ्या घडामोडीचे विश्लेषण पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.